जबरदस्त, म्हणजे आजपर्यंतची सगळ्यात फास्ट सुरमई कटिंगचा व्हिडिओ हा आहे. नमस्कार मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? माझं नाव क्षितिज जुनारी आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत देवगड मार्केटला, देवगड फिश मार्केटला, मच्छी बाजार जो आहे देवगडातला. तर आज आहे बुधवार. तर माझ्यासोबत अमोल आहे. तर अमोलला मी ऑन द वे पिकअप केलं. अमोलला कालच बोललेलो, अमोल आपण एक काम करूया ना, देवगडला मी जाणार आहे, जर तू फ्री असशील तर तू ये. तर आम्ही आलो आज बुधवारी देवगडला. पण झालं असं की मालवणमध्ये ज्या दिवशी बाजार भरतो ना, त्याच्या व्यतिरिक्त जे दिवस आहेत, म्हणजे मालवणात बुधवारी जोरदार बाजार असतो आणि इकडे गुरुवारी आहे. कारण कसं असतं, इकडे ना किरकोळ खरेदी करणारे माणसं आहेतच, पण होलसेलमधनं घेणारी जास्त माणसं आहेत, जे मालवणात म्हणा किंवा जवळपासच्या गावामध्ये मासे हे विकतात. तर आम्ही आलो आणि आता असं कळलं की आज बुधवारी बोटी आलेल्या नाही आहेत, गुरुवारी बोटी येणार आहेत. पण तरीही बऱ्याच प्रमाणात इथे माणसं आहेत आणि लिलावही सुरू आहे. तर चला जाऊन बघूया की थोडंफार का होईना पण तुमच्यापर्यंत जे काही आहे. आणि ही पण माहिती खूप म्हणजे काय म्हणतो, इम्पॉर्टंट माहिती आहे की जर इकडे आलात तर बुधवारी एवढा जोरदार प्रमाणात बाजार नसतो, पण गुरुवारी असणार आहे. तर चला बघूया की नेमकं काय ह्या बाजारात आहे आणि मालवणपेक्षा काय असं वेगळं आहे की माणसं देवगडलाही मासे घ्यायला येतात आणि मालवणलाही मासे घ्यायला येतात. चला. तर मालवणचं जे बाजार आहे ना, ते समुद्रकिनारी आहे आणि देवगडचं जो आहे ना, त्याला अशी एक शेड आहे आणि या शेडच्या खाली हा बाजार केला जातो. आता या साईडला सगळ्या मावश्या बसलेल्या आहेत, जे किरकोळ विक्रेता आहेत आणि वाट्यावर म्हणा किंवा किलोनी मासे इथे देत आहेत. इथे लिलाव चालू आहे. तर बघूया काय मासे इकडे आहेत लिलावावर. बघा, का सौंदळ्याची टोपली एक तिथे आहे. मस्त असे सौंदळे आहे. हे बांगड्याची टोपली जी आहे ना, ती 500ला आहे. बांगडे मस्त एकदम फ्रेश तर आहे, जबरदस्त एकदम चकाकणारे चमकणारे बांगडे. इकडे ना बांगड्याचं क्रेट आलेला आहे. क्रेट आपल्याला सहसा मालवणात बघायला मिळत नाही. बघा, हा बांगड्याचा क्रेट आहे. 1000 रुपयाची बोली आता लागलेली आहे. आता आणखीन कोणी त्याच्याहून जास्त बोली लावत आहेत का बघूया. नाही, जबरदस्त. इकडे बांगड्याची टोपली जी आहे ना, ती जवळपास 550 पर्यंत याचा रेट आता भाव पोचलेला आहे. लपडा झाला आहे. तर त्याचा आता बघूया काय रेट ठरतो, तो दाखवतो तुम्हाला. बघा, सुंदर मोठी साईज आहे. आता ही क्रेट मध्ये आहे. आता क्रेट आहे ना 1500ला आता रेट त्याचा ठरलाय. बघूया आता कितीला जातो तो. चिंगळा 1500 रुपयांनी आहे. जबरदस्त, बऱ्यापैकी चांगली मोठी आहेत. तर इकडे ना मगाशी ती प्रॉन्सची जी क्रेट होती ती 1500ला गेली. आता इकडे ना मस्त असे कोकर आलेले आहेत. कोकरी आता बघ, जबरदस्त असे कोकरी आलेले आहेत. तर आता हे 1500नी त्याचा आता रेट ठरलाय. आता बघूया, जर कोणी वरचा रेट देईल तर, नाही तर 1500लाही घेणार. 1500 कोकरी, जबरदस्त. 1500ला कोकरी आहेत. आता माणसं इकडे आता गोळा झालेली आहेत आपली. बघूया, यांच्यापैकी कोणी इंटरेस्टेड असेल तर. सध्या 1500ला याला कोण डिमांड नाही आहे आणि हे खपवायचेच आहेत, त्यामुळे 800 पर्यंत काका आले आहेत. बघूया, बेस प्राइस याचा बदलला. आता 800 कोकर झालेली आहे. पंधराशेला सुरू केले, पण जास्त डिमांड नव्हती, त्यामुळे 800ला हा कोकरीचा वाटा जो आहे ना तो विकला गेला. तर इकडे 2000 रुपयाला बघूया. बघा, क्रेटमध्ये आहे. इकडे पण सौंदाळे असतात. 2000 रुपयाला क्रेट आहे ही. मस्त. ही
सगळे मंडळी आहे जे सौंदर्य घ्यायला इथे आहेत. वाढलेलं आहे 2000 ते 2010 झाले जातात. तर खरं बघायला गेलं ना की आजच्या व्हिडिओमध्ये तसं एक्साइटिंग असं काही नाही आहे, कारण जास्त काही आपल्याला बघता आलं नाही, कारण आपण चुकीच्या वाराला आलो, पोपट झाला. पण बघूया आता तिथे काही मावशी आहेत ना, ते फिश कटिंग करतायत, तर ते बघूया कशाप्रमाणे होतात. मित्रांनो, इथे ना एक ताई आहे, तिच्याकडे ना मस्त अशी मोठी सुरमई आहे. तर मालवणात सुरमई कशा प्रकारे कट केली जाते हे तर अनेक व्हिडिओज आपल्या चॅनलवर तुम्ही बघितलेले आहेत. तर ते या ताई देवगड फिश मार्केटमध्ये आता ह्या सुरमई जी आहे कशा प्रकारे साफ केली जाते, कशा प्रकारे त्याची कापं केली जातात, ती आता आपण बघूया. चला. बघा, त्या ताईनी ना मस्त मोठी अशी सुरमई कटिंग करायला घेतलेली आहे. तर बघूया आता. इकडे सगळ्यात अगोदर त्याची पाकं जी आहेत ती आता साफ करायला घेतली आहे त्यांनी. फास्ट करतात एकदम सटासट. सुरीला धार मारून घेतली. किती किलोचे आहे ते? बरोबर, आपला अंदाज बरोबर होता. बरोबर, साधारण 5.5-6चा अंदाज होता. क्या बात आहे, मस्त. 2 मिनिटांना मी फोन फक्त फ्लाईट मोडवर टाकायला गेलो, त्याच्यामध्ये ताईंनी असली सटासट कापते सुरमई, एवढी फास्ट, जबरदस्त. पण कटिंग मस्तच करते. प्रत्येक काप जी आहे ना ती सेम साईजची येते बघा, मस्तच, जबरदस्त. जबरदस्त. म्हणजे लक्ष इकडचं तिकडे गेलं तोपर्यंत ताईचं अर्धी सुरमई कापून होते. क्या बात आहे, मस्त. आपल्याकडे काय होतं माहिती आहे की थोडा भाग जो आहे ना तो कापला जातो आणि मग त्याचे जे पीसेस आहेत, त्याची जी कापं आहेत ना ते पिशवीत ताई लावायला घेतात. पण आता इकडे या ताईंनी ना पूर्ण सुरमई कापायला पूर्ण घेतली आणि मग ती कापं जी आहेत ती शेवटीच करणार. का भारी वाटतं, मस्त. छे, फास्ट कापली एका साईजीत फटाफट. आपण कापायला गेलो तर आणखीन अजूनपर्यंत पाकाच कापत राहिलो असतो. होय, तर 15 मिनिटं तयारी केली असती सुरीक धार मारून आणि कापलं कायच नसता. आम्ही इलो मालवणसून सहज राऊंड मारू, बाजार काय असता देवगडचं बघू. अच्छा, कोट काम त्याचं मला. अच्छा, हे बघा, ही पूर्ण सुरमई आहे ना ताईंनी अगोदर एका बाजून कापून घेतली आहे आणि आत्ता त्याची जी कापं आहेत ना ते वेगळी सुटी आता ह्याच्यानंतर करणार. आपल्या इकडे जे आपण बघतो कुबलताई जे आहेत मालवणमध्ये, त्या थोडा भाग ना तो अगोदर कट करतात, मग त्याची कापं पिशवीमध्ये पॅक करतात. पण या ताईंनी इकडे ना पूर्ण सुरमई एका बाजूने कट करून घेतली आणि आता बघ, आता ते इंडिव्हिज्युअल कापं करतायत आणि तिथे ठेवले जातात बघा. जबरदस्त. म्हणजे आजपर्यंतची सगळ्यात फास्ट सुरमई कटिंगचा व्हिडिओ हा आहे. जबरदस्त फास्ट कटिंग केली, जबरदस्त. आणि असं पण नाही की ओबडधोबड आहे, प्रत्येक काप तितक्याच जाडीचा आहे बघा. क्या बात आहे, मस्त. असं नाही हरकत नाही. आता बऱ्याच वेळी काय होतं ना, जेव्हा घरच्यासाठी आपण सुरमई घेतो तर जास्त मोठी तर घेत नाही, त्यामुळे साधारण 2-2.5 किलोपर्यंतची सुरमई घेतो. तर ती पीस मोठी दिसण्यासाठी ना क्रॉस कटिंग केली जाते, नाहीतर आपण सरळ करतो. इथे बघा, ताईंनी ना अशी क्रॉस कट केली आहे त्याला, त्यामुळे पीस ना चांगली अशी मोठी दिसते. हे बघा, आता आपलं लक्ष आपण इकडनं तिकडे गेलं तोपर्यंत ताईंनी ना मस्तपैकी कापं घेतली सुरमईची. क्या बात आहे.
एवढी फास्ट सुरमई अजूनपर्यंत, म्हणजे 1 वर्ष झालं आपल्याला व्हिडिओ करून, पण एवढी फास्ट सुरमई आपण बघलो नाही कटिंग होताना. आणखीन एक सुरमई इकडे आहे मस्त. दोस्त काय म्हणता जो? बघलंय मी, चांगलं आहे तुमचा पण. होय मग काय, जबरदस्त फास्ट कटिंग केल्याने, जबरदस्त फास्ट कटिंग केल्याने एकदम. आता इकडे या ताईंकडे ना बांगडे आलेले आहेत, गाव गजाली नावाने. तुम्ही बघतास व्हिडिओ, काय सांगतास? व्हेरी गुड. सबस्क्रायबर भेटलेले आहेत. नाही हरकत नाही, आम्ही तुमका फॉलो करीत दिलो ना आता. होय अच्छा, जबरदस्त. इकडे असे निलो की आज बाजार बघू गावतलो. बुधवारी आमच्याकडे बाजार असता ना, आमका वाटलं देवगडाचो आज असतो, पण आज कमी या. उद्या जास्त हो, आमच्याकडे उलट वारीक असता, बुधवारी जास्त असता, गुरुवारी काय नाही. अच्छा, सकाळच्या साधारण वेळ काय? सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत असता, तासभर. अच्छा, आणि संध्याकाळी 4ला सुरू होतं, 5:30-6 पर्यंत. अच्छा, तर पुढच्या केपे करूया. तर आता हयले म्हणजे आता बाजार प्रॉपर असं भरता. हां, काल इलो असतं. तर शनिवारी जोरदार बाजार असता, शनिवार, सोमवार, मंगळवार. मंगळवारी मला यायला मिळणार, कारण मंगळवारी आमचं हॉटेल बंद असता. अच्छा, आचऱ्या कसा? होय, जबरदस्त. इकडे बघता बघता ताईंनी दुसरी सुरमई पण घेतली. कापताना आपण बघलो, पण आपण अमोलला दाखवलं पण इलो. अमोल सुरमई कटिंगचा व्हिडिओ करता, मस्त सुरमई क्लीन होऊचो. जबरदस्त फास्ट कटिंग करतात ताई, जबरदस्त. आम्ही त्यांच्याच कडे कट करतो. हो, हेमंत आणि त्यांची बायको. एक आणखीन आपण जेव्हाही माशाचे व्हिडिओज वगैरे करतो ना, आणखीन एक गोष्ट सांगायची होती. आणि ह्या जो 1 वर्षाचा जो प्रवास होता ना, 5,000 सबस्क्रायबर्स का, त्याच्यामध्ये असेही अनुभव झाले, म्हणजे असं वाटतं की खरंच की काय, म्हणजे आपण म्हणतो ना, एक अविश्वसनीय बरेचसे असे घटना घडल्यात की काही सबस्क्रायबर्स, फॅन्स घरी आलेत भेटायला. आणि मुंबईत एकदा मी गेलो, तेव्हाही गाव गजाली ना तुम्ही असं करून कोणीतरी हाक मारली, तर तेव्हा त्यांना भेटलो. मग मालवणला फिश मार्केटला काही पर्यटक जे आपले व्हिडिओज बघतात त्यांना आपण भेटलो. म्हणजे समोरून आता माणसं आपल्याला ओळखायला लागलेली आहेत. आणि आपला गाव गजालीचा जो परिवार आहे ना, हा छोटा का होईना, पण खूप जास्त असा टाईट बॉन्डिंग त्याची झालेली आहे. आताही फिश कटिंगचा मी व्हिडिओ करत होतो देवगडला, तर तिथे एक ताई आहे, ते म्हणाले, अरे तुमचं चॅनल गाव गजाली आहे ना? म्हणजे कोणीतरी विचारलं तुमच्या चॅनलचं नाव काय आहे, तर त्या ताईंनी उत्तर दिलं, अरे गाव गजाली करून यांचं चॅनल आहे, तर आम्ही यांचे व्हिडिओज बघतो. तर अशा जेव्हा घटना घडतात ना, तेव्हा खूप जास्त बरं वाटतं. आणि खरंच म्हणजे हा जो 1 वर्षाचा अजूनपर्यंतचा प्रवास आहे ना, यूट्यूबसोबतच्या मित्रांसोबतचा, खूप जास्त मस्त आहे. आता आज अमोल आपल्याबरोबर इथे आलेला आहे. अमोलला सहज मेसेज केला की अमोल येतोयस काय? अमोल म्हणाला, चला दादा जाऊया आपण देवगडला फिश मार्केट. अमोल मला आता अमोल तिसरी सुरमई बघलं ना कट होताना, तू आता शिकूनच जातलं मला वाटतं. एक हेका देवा हो कापू. हो, 3 बघितल्यानंतर 4थी आपणच कापायची. जरा शिक, नाही मग तुका हॉटेलवर बोलवते मी, अमोल जरा सुरमई कापून दी. लिहिली असती तर एखाद तरी कापल्याने असती. मी कापत्या म्हणा. येस, तर मित्रांनो मजा आली. खूप सुंदर अशी सुरमई इथे नफीसा ताई आहे, त्यांनी कट केली. आणि आपण म्हणतो ना की काहीतरी एक योग असतो. आता आम्ही आलो तर इथे मासे मिळाले नाहीत, पण सुंदर अशा मावशा आणि तायांसोबत आम्ही गप्पा गोष्टी केल्यात. आणि व्यवसायासंबंधी आम्ही बोललो की बाबा समजा आपल्याला काही हवे असतील, जे मालवणात समजा कधीतरी सुरमई शॉर्टेज असते, मिळत नाही, तर इथे जर मी 2-3 ताईंचे नंबर माझ्याकडे घेतलेत, ते म्हणाले मला फोन करा, आपल्याकडे असणार तर आपण नक्कीच तुम्हाला ती देऊ. तर व्यवसायानिमित्तही आपलं बोलणं झालं.
आणि मुळात कसं आहे ना, यूट्यूब सुरू करण्याचा मेन मुद्दाच हा होता की आपल्याला अजून चांगले रिलेशन्स बनवायचे आहेत, नवीन नवीन माणसांना भेटायचं आहे, त्यांच्या जीवनात काय चाललेलं आहे, आपल्या गावातल्या माणसांच्या जीवनात काय चाललेलं आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर आजचा जर व्हिडिओ तुम्ही मला विचाराल तर माशांसंबंधित जर बघायला गेला तर ठीकठाक होता, पण माणसांसंबंधित जर हा व्हिडिओ जर विचाराल तर खूप मजा आली. ह्या सगळ्या मावश्या, यापैकी 2 मावश्या आहेत ना, हे आपले व्हिडिओज ऑलरेडी बघतात, तर ह्याबद्दलचाही आनंद आहे. तर ठीक आहे, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर नसेलही आवडला ना, कधीतरी वर खाली होतं, तरी पण तो लाईक बटन जो आहे तो नक्कीच प्रेस करा. आणि जर आपल्या चॅनलवर नवीन आहात तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा, कारण कोकणातले व जवळपासचे छान छान व्हिडिओज आम्ही तुमच्याबरोबर नेहमीच शेअर करत असतो. सध्यासाठी एवढंच. माझं नाव क्षितिज जुनारी, आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर. पुन्हा भेटूया.